मग शिर्डीकर कोणाला निवडून आणायचंय? जे एकदा निवडून आल्यानंतर तुमच्याकडे 5 वर्ष डोकावून सुद्धा बघत नाही त्यांना? निवडणुका सुरू झाल्यानंतर तुम्हाला 1000 आणि 500 रुपयामध्ये जे लोक विकत घेतात त्यांना? जे लोक घरच्यांच्या कधी पाया सुद्धा पडत नाही, आज ते निवडणुकीसाठी गल्लोगल्ली लोकांच्या पाया पडत फिरतात त्यांना? 1000-500 साठी तुम्ही आता विकले जातात, पण तुम्हाला 5 वर्ष त्याच त्रासासाठी रडण्याची वेळ सुद्धा येणार. पण थोड्याच दिवसांमध्ये निवडणुकींना सुरुवात होत आहे. कोणाला मतदान करायचंय? जो आपल्या हक्कासाठी उभा असेल त्याला, जो नागरिकांच्या गरजा समजून घेईल त्यांना. वॉर्ड नगरसेवक असेल तो आपल्या वॉर्डाचा विकास करेल, ना की स्वतःच्या घराचा. तो आपल्या वॉर्डाचा विकास करेल आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करेल. तर विचार करा, तुम्हाला पैशासाठी मतदान करायचंय की शिर्डीच्या विकासासाठी? तर चला बघूया शिर्डीच्या नागरिकांच्या नगरसेवकांकडनं असलेल्या अपेक्षा. आमच्या इथं आमचे रोड नीट करा, रस्ते नीट करा, घरात पाणी घुसतंय, गाड्या तिकडून आल्या का चाललं आमच्या घरात खड्डे झालेले, व्यवस्थित करून द्या, चांगलं करा. नगरसेवकाकडून हीच अपेक्षा आहे आम्हाला. आमच्या दारात चंबर झाला पाहिजे, मोठ्याल्या नळ्या टाका, पाणी थांबतंय आमच्या दाराने, गटरीचं पाणी सुद्धा घरात येतंय. लवकर नगरपालिकेला फोन केला ते लवकर येत नाही. आमचे लहान लहान लेकरं बाळ आहे, काही आजार झाला मग काय करायचं? काहीतरी कंपनी बिंपनी काढावं अशी आमची विनंती. आम्ही धागे दोरे इकितो काहीतरी कुठं पायरीवर, ते पण आमचे उचलून बिचलून घेत्या. काय करायचं आम्ही, कसं काय पोट भरायचं? हे तुम्ही केलं पाहिजे, आमच्याकडे बघा, लक्ष द्या, मुलांना कामाला घ्या, हाय की नाही, कंपनी काढा. तर कमेंट करून सांगा कोण करणार शिर्डीचा विकास आणि कोण होणार आपापल्या वार्डाचा सेवक. धन्यवाद.